नमस्कार. मी डॉक्टर दिशा चोपडे, कन्सल्टिंग होमिओपॅथ अँड कॉस्मेटॉलॉजिस्ट, प्रॅक्टिसिंग ॲट बुलढाणा. OPDला बरेचसे पेशंट्स येतात आणि प्रश्न विचारतात, मॅडम आता तर मी माझ्या 30मध्ये आहे, माझ्या 40मध्ये एंटर करते आणि आत्ता ह्या वयामध्ये मला पिंपल्सचा म्हणजे ॲक्नेचा त्रास सुरू झाला आहे. आता हे काय वय आहे का माझं पिंपल्स येण्याचं? तर ह्याच प्रश्नाला अनुसरून आपला आजचा टॉपिक आहे ॲक्ने प्रिव्हॅलन्स आणि एज ग्रुप. तर ॲक्ने हे कुठल्या एज ग्रुपमध्ये येऊ शकतात? तर ॲक्नेला पर्टिक्युलर असं एज ग्रुप राहिलेलं नाही. ते तुमच्या टीन एजमध्ये, अडल्टमध्ये आणि अगदी तुमच्या मेनोपॉझल एजमध्ये सुद्धा तुम्हाला येऊ शकतात. तर क्लिनिकल स्टडीनुसार ॲक्ने तुमचे 50% वुमन्स त्यांच्या 20मध्ये ॲक्नेला सफर होत असतात. त्याचप्रमाणे 33% वुमन्स जे आहेत, लेडीज जे आहेत, त्यांच्या 30मध्ये त्यांना पिंपल्स येण्याची सुरुवात होऊ शकते किंवा 25% लेडीजला अगदी त्यांच्या 40मध्ये किंवा मेनोपॉजच्या जवळपाससुद्धा पिंपल्स येण्याला सुरुवात होत असते. आता ह्या वेगवेगळ्या एजमध्ये येणाऱ्या पिंपल्सची कारणेसुद्धा वेगवेगळी असू शकतात. जसे की तुम्ही टीनेजर आहात किंवा तारुण्यात प्रवेश करत आहात, अशा वेळेला तुमचे पिंपल्स येण्याची कारणं वेगवेगळी असतात. तुमच्या स्किनची जी ऑइल सिक्रेशन टेंडन्सी असते ती वाढलेली असते. त्याचप्रमाणे हॉर्मोनल चेंजेस होत असतात. तुमच्या डाएटरी हॅबिट्स त्याला इम्पॅक्ट करत असतात. रॉंग डाएट हॅबिट्स ज्या फॉलो करतो किंवा जंक फूडचा इंटेक जो असतो याचासुद्धा बऱ्याच प्रमाणात रोल असतो आपल्या स्किनमध्ये ऑइल सिक्रेशन होण्यासाठी किंवा पिंपल्स येण्यासाठी. त्याचप्रमाणे जर तुम्ही अडल्ट एजमध्ये असाल, 30s 40sमध्ये असाल, इथेसुद्धा तुमच्या रॉंग डाएट हॅबिट्स, लाईफस्टाईल, तुमचं जे काय तुम्ही जंक फूड इन्क्लूड करता किंवा तुमच्या स्ट्रेस लेवल कशा आहेत, अदर डिसीजेस काय आहेत, दुसरं मेडिकेशन, तुमच्या ट्रीटमेंट्स किंवा अदर दुसऱ्या आजारासाठी जे मेडिकेशन घेत असाल, ह्या गोष्टींनीसुद्धा तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात. त्याचप्रमाणे PCODचा त्रास असणाऱ्यांनासुद्धा पिंपल्सचा त्रास होऊ शकतो. ॲक्ने कुठल्याही वयामध्ये येऊ दे, पण त्यासाठी प्रॉपर मेडिकेशनची, प्रॉपर ट्रीटमेंटची गरज असते. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्या, तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच काउन्सिलिंगनेच तुम्ही तुमच्या आहारामध्ये बदल करा. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे होम प्रोडक्ट्स किंवा DIY प्रोडक्ट्सचा यूज न करता, स्किनवरती कुठल्याही ट्रायल्स न करता प्रॉपर ट्रीटमेंट अवश्य घ्या. थँक्यू.